असं पूर्ण दिवस येईल आपण शूट नाही केलं, पण मंगूला बघून असं वाटलं नाही आपण थांबायचं नाही, आपल्याला करायला. मग ती मस्त जेली खात होती, खात कमी होती आणि सांडत जास्त होती, पण तिची जिद्द होती की मला माझ्या हातानेच खायचं आहे. मग काही खाऊ दे तिला, मी माझी कामं करून घेतोय. ती खात. खरं तर चंगू मंगूला सांभाळून घर सांभाळून ना ब्लॉगिंग करणं नॉट पॉसिबल, पण नंतर काय म्हणत येते की नाही आपल्याला करायचं आहे, म्हणजे जिद्द केले करायचं तर आपण ते करून दाखवायचं. म्हणून संध्याकाळच्या टायमाला शूट करायला घेतलेलं. ती खात होती म्हणून मी तिची वाट बघत होती, तिचं खाऊन कधी होणार. मग मी ते सगळं पसारा जिथे मी केलं ना ते आवरून घेऊ. आणि 8 पण वाजले आणि हर्षचा यायचा पण टाईम झाला नाही आणि आता कुठेतरी जाऊन तो स्वतःहून बोलतो मला ट्युशनला जायचं आहे. तर चला तो खुशी खुशी गेला, तर खुशी खुशी येणार पण तो आता. चला फायनली तो आला आणि सोबतच नाश्ता घेऊन आला, म्हणजे मंचुरियन घेऊन आला. त्याला खायचं होतं वाटतं म्हणून त्याने घेऊन आला आणि सगळं त्याला भूक लागली आणि त्यांनी सर्व संपवून टाकलेलं. असं कधी तो बाहेरचं काय खात नाही, पण आज पहिल्यांदा वाटतं त्याला भूक लागलेली म्हणून मी पण बोली जाऊ दे खाऊ दे त्याला भूक लागली तर. आणि आमच्या मंगूला फक्त चॉकलेटची भूक लागते आणि त्याची मागण्याची पद्धत तर बघा बाप रे बाप. चला मग तिला चॉकलेट दिलं कारण की मला माझी कामं करून घ्यायची होती. आज आमच्या इथे शुक्रवारचं मार्केट होतं म्हणून ती त्यांचे पप्पा गेलेले बाजारात आणि बाजारातून खूप सारी भाजी हप्त्याभरची नाही पण असे 2-4 भाजी घेऊन आलेले. तेच मी फ्रीजमध्ये मस्त आवरून घेत होती. फटाफट अशी भाजी सर्व फ्रीजमध्ये ठेवून घेते. रात्रीच्या जेवणासाठी मच्छी घेऊन आलेली, मग पटकन लागते आपल्या कामाला. ह्यांच्या पद्धतीमध्ये दळलं ना तर पहिलं मच्छी फ्राय करतात नंतर रश्श्यात सोडतात, तेच चालू काम होतं माझं. एकदम मच्छी फ्राय होते ना तर मी ते तळलेलं ना हर्षसाठी घेऊन जाते खायला, पण त्याने ना पकोडे खाल्ले ना म्हणून तो अजिबात खात नव्हता. मी त्याच्या मागे खूप जिद्द केली कारण की त्याला फिश खूप आवडते, पण यावेळी तो मना करत होता. आणि मी खूप दिवसानंतर मच्छी आणलेली ना घरामध्ये, माझी इच्छा होती की तो खा, पण एवढे जिद्दी होता मुलगा, अजिबात खात नव्हता. मला खूप राग आला, आपण ज्याच्यासाठी करतो आणि तो खात नाही. फायनली जाऊ दे मम्मीच खायला लागली आणि राग भरपूर आलेला. आणि माझ्या सगळ्या प्रत्येक आईला येतो ज्या आपल्या पोरांसाठी खूप आवडीने म्हणतात ते खात नाही, पण माझ्या मंगूने खाल्लं. तिला बघून मला खूप खुशी झाली की ॲटलिस्ट ती तर खाते. रात्रीचं मस्त जेवण वगैरे करून ना मग आपली झोपण्याच्या तयारीमध्ये लागते, कारण की आज खूप हेडॅक होतं तो डोकं, कारण की एडिटिंग बिटिंगच्या चक्करमध्ये खरंच खूप डोकं दुखत होतं. त्याच्यामुळे ना माझं कुठे मन पण नव्हतं लागत नाही, जर मी ते करत होते कारण की ते आपण नाही करणार तर कोण करणार. आणि आज गडबडीमध्ये ना मी आज मी जे अंगावर घेतात ना ते ब्लँकेट धुतलेलं आणि ते रशिवच होतं आणि दुसरं काढायचं राहिलं आणि असं अर्धवट होतं ना, काय करणार डबल मेहनत. परत मला ते बेड ओपन करून लागलं आणि नंतर एक ब्लँकेट काढावं लागलं, करायला लागलं ना. खरंच खूप डोकं दुखत होतं. फायनल जरा काढलं आणि नंतर आठवण आलं की बाई आपलं डोकं असं शांत होणार नाही, आपल्याला कोण विचारणार पण नाही. मग आपल्या ते डोक्याला स्वतः तेल लावून थोडं मसाज वगैरे केलं. तर असा होता माझा आजचा तर नाही, अर्ध्या दिवसामध्ये मी व्हिडिओ शूट केले आणि खूप हे पॉसिबल नाही. जे ब्लॉगिंग करत असेल ना बापरे, मी आता त्यांना समजू शकते खूप म्हणजे खूप मेहनत आहे याच्यामध्ये. हेडॅक होते ते अलग आहे. चला